धैर्य माझं प्रेम आहे, फक्त माझं. सावी, तू लांब नेलंयस त्यांना माझ्यापासून. काही झालं तरी त्या पोराला सावीच्या आयुष्यातून घालून द्यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. पोरग सावीच्या आयुष्यातून गेलं पाहिजे. भाऊ, तुम्ही आधी शांत व्हा. मी एक सुचवू का? म्हणजे बघा, आता तो धैर्य इथं आहे हे त्याच्या आईला म्हणजे दामिनीबाईंना कळलंच आहे. त्या का आपल्या पोराला इथं राहू देणार नाही. काय पण करतील, पण त्याला इथून घेऊनच जातील. तुम्ही कशा पाहिजे त्याला घरातून घालवून द्यायला लागलायसा? अशाला तो तर जाणार नाहीच. सावीच्या मनात तुमच्याविषयी अजून गैरसमज निर्माण होतील. त्यापेक्षा त्याची आई त्याला हित येऊन घेऊन जाईपर्यंत त्याला काय परीक्षा द्यायची ते देऊ द्या. आणि तुम्ही म्हणताय ना तुमच्या परीक्षेत तो काही पास होणार नाही, मग घ्या त्याची परीक्षा. भाऊ, अशामुळं सावीला पण बरं वाटेल आणि आपला पण हेतू साध्य होईल. म्हणजे या ना त्या प्रकारे सावी आणि धैर्य एकमेकांपासून दूर होतील. तुम्ही घ्या त्याची परीक्षा. काय बोलायला लागलीस अनुराधा? भाऊ, हो किती चुकत असली तरी माझ्या पोटची पोर आहे होती. माझ्याच्याने भगवान आता तिचा हा त्रास. गाडीच तुटते हो माझं. माझीच पोरगी आणि माझाच बाप हे असं तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्यावर मी काय करायचं भाऊ? मी कुठे जाऊ भाऊ? मी कुठे जाऊ? तुम्ही सांगा मला भाऊ, मी काय करू? मला नाही सहन होत भाऊ. मी काय करू? अनुराधा,
घे घे घे. तुला असंच वाटतंय ना की याला याचं प्रेम आणि याचं खरेपण सिद्ध करायला एक संधी द्यायला पाहिजे. त्याची परीक्षा पूर्ण होईपर्यंत थांबलं पाहिजे. होय ना? ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून, म्हणजे फक्त तू म्हणतेस म्हणून. याची पुन्हा परीक्षा घ्यायला मी तयार आहे. पण याच बरोबर माझी पण एक अट असेल. आता याची परीक्षा फक्त 2 दिवसाची असेल. आणि त्या 2 दिवसात जी परीक्षा होईल त्यामध्ये यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावं. आणि 2 दिवसात नाही सिद्ध करता आलं तर मात्र मग काहीही न बोलता गुपचूप आपल्या घरचा रस्ता पकडावा. नंतर मात्र मी काय ऐकून घेणार नाही. यांना पण आत्ताच पाजर फुटायचा होता. ह्या धैर्यांच्यानं काय उपोषण झालं असतं वे. पोटात जरा भुकेचा खड्डा पडला असता ना तर गप स्वतःच्या घरी निघून गेला असता. झालं झालं ना मनासारखं.